श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. बघा, गुरुवार म्हटलं की स्वामी समर्थांचं नाव हे आपल्या मुखात येत असते. ज्याप्रमाणे आपण साईबाबांचे गुरुवार करतो त्याचप्रमाणे महालक्ष्मीचे गुरुवार करतो, त्याचप्रमाणे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे गुरुवार करायचे आहेत. हे गुरुवार अत्यंत साधे आणि सोप्या पद्धतीने आपल्याला करायचे आहेत. गुरुवार हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आवडता दिवस आहे. या दिवशी अनेक भक्तजन हे स्वामींची पूजा अर्चना करत असतात, त्याचप्रमाणे स्वामींची सेवाही करत असतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे 5 गुरुवार व्रत कसे करावे, कधीपासून करावे, व्रत करताना कोणते नियम पाळावेत, कोणत्या महिन्यापासून चालू करावे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे 5 गुरुवारचे व्रत करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपली जी काही नित्यसेवा आहे, पूजा आहे ती करून घ्यायची आहे आणि स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून आपल्याला हे गुरुवारचे व्रत करायचे आहे. ज्याप्रमाणे आपण श्री स्वामी समर्थांचे 9 गुरुवार किंवा 11 गुरुवार करतो त्यामध्ये आपण पोथी वाचत असतो, परंतु हे व्रत वेगळे आहे. हे गुरुवारचे व्रत अत्यंत साधे आणि सोप्या पद्धतीने आपल्याला करायचे आहे. आपली देवघरातील नित्यसेवा पूजा करून झाल्यानंतर आपल्याला स्वामींच्या फोटोसमोर बसून दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा 1 माळ किंवा 11 माळे जप करायचे आहेत आणि या दिवसापासून आपल्याला उपवास करायचा आहे. तर उपवासामध्ये फक्त आपल्याला फलाहार करायचा आहे, म्हणजे फळे खाऊन आपल्याला हा उपवास करायचा आहे. या उपवासामध्ये आपल्याला मीठ वापरायचे नाही, त्यामुळे आपल्याला फलाहार करायचा आहे. यानंतर संध्याकाळी आपण जे काही जेवण बनवणार आहोत ते सात्विक जेवण बनवणार आहोत. त्यामध्ये जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. तो नैवेद्य आपल्याला स्वामींना दाखवायचा आहे आणि नंतर आरती करून आपल्याला हा उपवास सोडायचा आहे. किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही गोडाचा नैवेद्य देखील करू शकता. या दिवशी स्वामींना दाखवू शकता आणि उपवास सोडायचा आहे. तर हे गुरुवारचे व्रत तुम्ही कोणत्याही गुरुवारी चालू करू शकता. तर हे व्रत तुम्ही कमीत कमी 5 गुरुवार किंवा 11 गुरुवार हे व्रत आपल्याला करायचं आहे. जर एखाद्या गुरुवारी काही अडचण आली असेल, काही प्रॉब्लेम आला असेल तर तुम्ही हा गुरुवार त्या 5 गुरुवारामध्ये काउंट करायचा नाही, तो गुरुवार सोडून द्यायचा, पण उपवास करायचा आहे. आपल्याला पुढचा गुरुवार यामध्ये धरायचा आहे. तर अशा पद्धतीने साध्या आणि सोप्या पद्धतीने हे स्वामींचे व्रत आपल्याला करायचे आहे. आता अधिक महिना चालू होत आहे आणि या अधिक महिन्यामध्ये स्वामींचे 5 गुरुवार करणे अत्यंत फलदायी असणार आहे. अधिक महिन्यामध्ये केलेलं जप, तप, दान, धर्म याला अनेक पटींनी महत्त्व आहे. त्यामुळे आपल्याला अधिक महिन्यामध्ये स्वामींचे 5 गुरुवार करायचे आहेत किंवा तुम्ही कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करू शकता. गुरुवार हा स्वामींचा दिवस आहे, त्यामुळे या दिवशी आपल्याला जेवढी स्वामींची सेवा करता येईल तेवढीही स्वामींची सेवा करायची आहे. तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून जर हे गुरुवार केले तर स्वामी तुमच्यावर नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या ज्या काही इच्छा मनोकामना आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करतील. त्यामुळे गुरुवारच्या दिवशी तुम्ही जी काही सेवा कराल ती पूर्ण श्रद्धेने आणि पवित्र मनाने करा. स्वामी नक्की तुम्हाला मदत करतील आणि तुमच्यावर प्रसन्न होतील. अशा प्रकारे आपल्याला श्री स्वामी समर्थांचे 5 गुरुवार व्रत करायचे आहे किंवा 11 गुरुवार हे व्रत करायचे आहे. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीचे हे व्रत आहे. असे काही स्वामी भक्त आहेत की ज्यांना स्वामींचे नित्यसेवा करणं शक्य नाही, तर त्यांनी आवर्जून हे स्वामींचे गुरुवारचे व्रत करायचे आहे. तुम्हीही स्वामी भक्त असाल किंवा सांगितलेली माहिती पूर्ण आवडली असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.